नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपलं सर्वांचं स्वागत आहे MPSC करंट अफेअर्स या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये आपण 17 मार्च 2026 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, तो देखील कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजेच रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतोय तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी समृद्ध ग्राम डिजिटल सेवा कुठे सुरू केली आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? डी, मध्य प्रदेशमध्ये. तर बघा, आपले जे केंद्रीय दळणवळण मंत्री आहेत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मध्य प्रदेशात समृद्धी ग्राम नावाचं डिजिटल सेवा केंद्र जे आहे ते सुरू केलेलं आहे. आता मध्य प्रदेशमध्ये एक्झॅक्टली कुठं? गुना जिल्ह्यातील उमरी गाव आहे, या ठिकाणी याची सुरुवात करण्यात आलेली आहे. आता याचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे किंवा उद्दिष्ट काय आहे? भारत नेटद्वारे ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, शेती आणि बँकिंग सेवा थेट उपलब्ध करून देणं हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आता मध्य प्रदेशशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर बघा, राजधानी कुठली आहे? भोपाळ. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. तर राज्यपाल मंगूभाई छगनभाई पटेल आहेत. लोकसभेमध्ये 29, राज्यसभेमध्ये 11, तर विधानसभेमध्ये 230 सीट्स आहेत. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे काय? मध्य प्रदेश हे रोलिंग बजेट स्वीकारणारं पहिलं राज्य असेल, हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. आणि मग मध्य प्रदेशने 2026 हे वर्ष शेतकरी कल्याण वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर्सची ही सिरीज घेतो आहे आणि मी नेहमी तुम्हाला सांगते की ही जी सिरीज आहे ती कंटिन्यू फॉलो करत चला, कारण ही तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे. तर बघा, आत्ताच रिसेंटली 14 मार्च रोजी ज्या पोलीस भरतीचे एक्झाम पार पडलेले आहेत त्याच्यामध्ये काही पेपर जे आहेत ते ॲनालिसिस केल्यानंतर असं लक्षात आलं आहे की आपल्या करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये त्याच्यातले बऱ्यापैकी क्वेश्चन ह्याच्यामध्ये आलेले आहेत. बघा, हे स्क्रीनवरती तुम्हाला मी काही क्वेश्चन दिलेले आहेत जे एक्झॅक्टली आपण जसे घेतलेत तसेच पेपरमध्ये आलेले आहेत. जर तुम्ही ही सिरीज आपली कंटिन्युअस फॉलो करत असाल तर त्या विद्यार्थी मित्रांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे या एक्झाममध्ये. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या शहरात झालेलं आहे? तर ते नवी दिल्लीमध्ये झालेलं होतं. त्याच्यानंतर प्रोजेक्ट चित्ताबद्दल आपण बघितलेलं होतं, कुनो नॅशनल पार्कशी रिलेटेड आहे हा. त्याच्यानंतर आणखीन क्वेश्चन बघायचे झाले तर 2026 सालचा शांतता काळातील सर्वोच्च लष्करी सन्मान अशोक चक्र शुभांशु शुक्ला यांना देण्यात आलेला आहे. याच्यावरती अवॉर्ड्सवरती डिटेल व्हिडिओ आपण अर्ध्या तासाचा बनवलेला आहे. तो देखील मी तुम्हाला वारंवार सांगत होते की तो व्हिडिओ जाऊन एकदा पहा, आणि त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे असा पडलेला आहे. त्याच्यानंतर जुलै 2025 मधला खालीलपैकी कोणता किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये निवडला गेलेला नाही असं विचारलं आहे. तर त्याचं उत्तर होतं सिंहगड. हा क्वेश्चन देखील आपण जो काही GSचे पॉईंट्स घेतोय त्याच्यामध्ये कव्हर केलेला होता आपण. तर असे बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते पडलेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन बघा, आपण पंतप्रधान कार्यालयाचं नाव देखील पाहिलेलं होतं, चेंज केलेलं होतं. सेवातीर्थशी रिलेटेड क्वेश्चन घेतलेला होता. त्याच्यानंतर सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान उडीसामध्ये आहे. बघा, RBIचे गव्हर्नर यांचा देखील उल्लेख आपल्या लेक्चर्समध्ये आलेला आहे. संजय मल्होत्रा त्याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर 2022 सालमध्ये चित्ता कोणत्या देशातून आणलेला होता हा क्वेश्चन आपण कव्हर केलेला होता चित्त्यांचा. त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं होतं नाम्बिया त्याचा आन्सर आहे. त्याचबरोबर 21वं जागतिक मराठी संमेलन कुठे सुरू झालेलं होतं? तर ते पणजी या ठिकाणी घेतलेलं होतं. असं बरेचसे क्वेश्चन इन्क्लूड झालेले आहेत. जर तुम्ही असंच रेग्युलर करंट अफेअर्सची आपली ही सिरीज फॉलो केली तर 100% तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही करंट अफेअर्सचे क्वेश्चन विचारले जाणार आहेत त्याचे आन्सर येणार आहेत आणि त्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो पाहूयात. बघा, RBIशी रिलेटेड क्वेश्चन आहे. RBIने अलीकडेच डिजिटल पेमेंट्स जागरूकता आठवडा 2026 कधी साजरा केला असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? बी, 9 ते 15 मार्च दरम्यान यांनी हा डिजिटल पेमेंट जागरूकता सप्ताह जो आहे तो चालू केलेला होता किंवा साजरा केलेला आहे. आता याची थीम काय होती? सतर्क रहा किंवा सावधान रहा. आता उद्दिष्ट काय आहे? लोकांना डिजिटल पेमेंट्स म्हणजे जसं की आपण UPI वापरतोय, QR किंवा मोबाईल पेमेंटसारख्या सुविधा आपण वापरतो, याच्यामध्ये जी डिजिटल फसवणूक होते ती टाळण्यास मदत करण्यासाठी सुरक्षा उपायांबद्दल त्यांना जागरूक करणे किंवा शिक्षण प्रोव्हाइड करणे असं त्याचं उद्दिष्ट आहे.
सुरुवात याची 2021ला झालेली आहे आणि 2026ची ही त्याची 6वी आवृत्ती आहे. त्याच्यानंतर RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर संजय मल्होत्रा हे 26वे गव्हर्नर आहेत. याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये जेव्हा केव्हा RBIचा उल्लेख आलेला आहे तेव्हा आपण हे तुम्हाला रिवाईज केलेलंच आहे. त्याच्यानंतर RBIमध्ये 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत. पहिले शिरीषचंद्र मुर्मू आहेत, त्याच्यानंतर T रविशंकर आहेत, त्याच्यानंतर स्वामीनाथन जानकी रमन आहेत आणि पूनम गुप्ता या नवीनच रुजू झालेल्या आहेत. याची स्थापना बघा 1 एप्रिल 1935ला झालेली आहे. हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे. बरेच वेळेला हेडक्वार्टरवरती प्रश्न विचारले जातात. आता याची कमिशन कोणती आहे बघा, यंग हिल्टन कमिशनद्वारे याची स्थापना करण्यात आलेली आहे. याचं राष्ट्रीयकरण जे आहे ते 1 जानेवारी 1949ला झालं. गव्हर्नर आत्ताच आपण पाहिलं संजय मल्होत्रा 26वे आहेत. पहिले ब्रिटिश गव्हर्नर कोण, असा जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे सर ऑसबॉर्न स्मिथ. आणि पहिले भारतीय गव्हर्नर हे C.D. देशमुख होते. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 13 मार्च 2026 रोजी मॉरिशसच्या 58व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने भाग घेतला होता, असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, INS त्रिकंद. तर याच्याशी रिलेटेड आणखीन महत्त्वाचं बघायचं झालं तर या भेटीचा उद्देश काय आहे, सागरी सहकार्य मजबूत करणे, त्याचबरोबर ऑपरेशनल क्षमता वाढवणे आणि भारत आणि मॉरिशसमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आता INS त्रिकंद जे आहे ते भारतीय नौदलातील तलवार वर्गातील स्टील्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेट आहे, ज्याच्यामध्ये ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी ते सुसज्ज असं आहे. आता बघा मॉरिशसशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर त्याची राजधानी कुठली आहे, पोर्ट लुईस आहे. चलन मॉरिशियन रुपया आहे, तर अध्यक्ष धरमबीर गोकुहुल आहेत. पंतप्रधान कोण आहेत, नवीन रामग्लम. आता युनायटेड किंगडमने चागोस बेट जे आहे ते मॉरिशसला परत करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. चागोस बेटाचे नाव इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात ठेवा. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान ज्याचं नाव आहे ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार आणि की ऑफ द हिंद महासागर प्रदान करण्यात आलेले आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, पर्पल फेस्ट 2026 प्रामुख्याने कोणासाठी आयोजित करण्यात आलेले आहेत, असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे D, अपंग व्यक्तींसाठी हा फेस्ट जो आहे तो चालू करण्यात आलेला आहे. आणि राष्ट्रपती भवनात अपंग व्यक्तींच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी या फेस्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं. नाव काय आहे, पर्पल फेस्ट. ठीक आहे. उद्दिष्ट काय आहे, अपंग व्यक्तींच्या कामगिरी आणि त्यांच्या हक्कांना प्रोत्साहन देणं, त्याचबरोबर समाजात समावेशकतेबद्दल जागरूकता निर्माण करणं. आता पहिला पर्पल फेस्ट कुठं आयोजित करण्यात आलेला होता, गोव्यात 2023 साली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी मी आपल्याला नेहमी सांगते आणि आत्ता आपण जसं पाहिलं की आपले क्वेश्चन जे आहेत ते आपण खूप क्लिअरली आणि खूप चांगल्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला डिस्क्राईब करतोय. जे एक्झामला इम्पॉर्टंट आहे तेच आपण इथे घेतोय. तर तुम्हाला क्वेश्चन फ्रेमिंग किंवा तुम्हाला जशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न विचारले जातील अशाच पद्धतीने आपण तुम्हाला इथे रिवाईज करून घेतोय. तर व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला आणि त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांच्या एक्झाममध्ये त्यांना देखील फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो पाहूयात. बघा, राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी अलीकडेच सागर कवच मॉक ड्रिल कुठे घेण्यात आली असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, ब, केरळ. तर बघा, सागर कवच मॉक ड्रिल 2026 हा भारताच्या किनारी सुरक्षेला एक बळकटी देण्यासाठी आयोजित केला जाणारा सुरक्षा सराव आहे, ज्याचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलेलं आहे. याच्यामध्ये उद्दिष्ट काय आहे, दहशतवाद किंवा घुसखोरी रोखण्यासाठी किनारी सुरक्षा आणि तयारीची चाचणी घेणं. याच्यामध्ये कुणी कुणी सहभाग घेतलेला होता, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, त्याचबरोबर राज्य सागरी पोलीस, मच्छीमार आणि इतर सुरक्षा संस्था. याचं आयोजन 12 ते 13 मार्च याच्या दरम्यान करण्यात आलेलं होतं आणि माहे केरळच्या किनाऱ्याजवळ याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आता सरावाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर त्यालाच करून आपण प्रमुख युद्ध अभ्यास कुठले आहेत ते पाहूयात. बरेच वेळेला परीक्षेला युद्ध अभ्यासावरती देखील प्रश्न विचारले जातात. आता ऑस्ट्रेलियाबरोबर आपला जो युद्ध सराव होतोय त्याला ऑस्ट्रेलिया हिंद असं म्हणतोय. बांगलादेश बरोबर संप्रीती हा युद्ध सराव होतोय. हँड इन हँड
चायनाबरोबर होतो आहे, फ्रान्सबरोबर शक्ती आणि इंडोनेशियाबरोबर गरुड शक्ती होतं, तर याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. कझाकिस्तानबरोबर प्रबल दोस्ती आणि किर्गिझस्तानबरोबर खंजर हा होतो आहे. मालदीवमध्ये युक्रेन होतो आहे आणि मंगोलियाबरोबर नोमॅडिक एलिफंट हा युद्धसराव आपण पार पाडतो आहे. म्यानमारमध्ये इम्बॅक्स तर नेपाळबरोबर सूर्यकिरण होतो आहे. ओमानमध्ये अल नागा हा, रशियाबरोबर इंद्र तर सेशल्सबरोबर लॅमितिये हा युद्धसराव होतो आहे. अलीकडेच पार पडलेला आहे, याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर श्रीलंका याच्याबरोबर मित्रशक्ती, थायलंडबरोबर मैत्री, ब्रिटनबरोबर अजय वॉरियर तर अमेरिकेबरोबर 2 युद्धाभ्यास होत आहेत. एकाचं नाव युद्धाभ्यास आहे आणि दुसरं वज्रप्रहार आहे. तर कंट्रीचं नाव आणि त्याच्याबरोबर होणारं युद्धाभ्यासाचं नाव लक्षात ठेवा, जेणेकरून परीक्षेला प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला तो येऊ शकेल. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारं भारतातील पहिलं बंदर कोणतं, असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? VO चिदंबरनार पोर्ट. ठीक आहे. तमिळनाडूमध्ये आहे हे आणि प्राधिकरण बंदर व्यवस्थापनासाठी डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारं हे भारतातील पहिलं मोठं बंदर आहे. याचा उल्लेख आधी देखील आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आलेला आहे. VO चिदंबरनार बंदर हे भारतातील असं बंदर आहे ज्याच्यामध्ये अँटी ड्रोन सिस्टीम बसवलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर उद्घाटन केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते 23 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेलं आहे. आता डिजिटल ट्विन तंत्रज्ञान बंदराचं रिअल टाईम व्हर्च्युअल मॉडेल तयार करत आहे. त्याचबरोबर हे ऑपरेशनल मॉनिटरिंग आणि सुरक्षा देखील सुधारतं आहे. AI वापरून भविष्यातील समस्यांचा अंदाज याच्यामध्ये लावला जातोय. आता बंदरांशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर आणखी कोणती महत्त्वाची बंदरं आहेत ती आपण पाहूयात. बघा, वाधवन बंदर महाराष्ट्रामध्ये आहे, पालघर जिल्ह्यात. याचं पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आलेली आहे. चहाबहार बंदर याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे. आत्ता अलीकडेच पोलीस भरतीच्या परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला होता की हे कोणत्या ठिकाणी आहे, तर हे इराणमध्ये आहे. शाहिद बेहस्ती टर्मिनल आणि भारताने 10 वर्षांसाठी हे भाडेतत्वावरती घेतलेलं आहे. त्याचबरोबर सिटवे बंदर म्यानमारमध्ये आहे. कनक केसरनाथ बंदर जे आहे ते श्रीलंकेमध्ये आहे. पारादीप बंदर उडिसामध्ये आहे. दार एस सलाम बंदर टांझानियामध्ये आहे. हैफा बंदर इस्रायलमध्ये आहे. तर मंगोला बंदर कुठे आहे? बांगलादेशमध्ये आहे. ग्वादर बंदर हे पाकिस्तानमध्ये आहे, चीननं बांधलेलं आहे ते. आणि विंझीजाम बंदर हे केरळमध्ये आहे. आता हे भारताचं पहिलं पूर्णपणे विकसित खोल पाण्यातील ट्रान्सशिपमेंट बंदर आहे. ट्रान्सशिपमेंट बंदर म्हणजे काय? जिथं माल एका जहाजातून दुसऱ्या जहाजामध्ये नेला जातो. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाय एनर्जी प्रोटॉन ॲक्सिलेटर सिस्टम कुठे स्थापित केले जाईल, असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? विशाखापट्टणममध्ये. तर बघा, भारत सरकारनं विशाखापट्टणममध्ये एक उच्च ऊर्जा प्रोटॉन प्रवेगक प्रणाली स्थापन केलेली आहे आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे? देशातील थोरियम साठ्यांचा वापर करणं आणि प्रवेगक चलित प्रणाली म्हणजेच ADSद्वारे अणुऊर्जा कार्यक्रमाला चालना देणं. आता मध्य प्रदेशातील इंदूर येथं राजा रामण्णा सेंटर ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी आहे. त्याच्याद्वारे हा प्रकल्प जो आहे तो विकसित केला जात आहे. आणखीन काही महत्त्वाच्या स्टॅटिक डाटा बघायचा झाला तर बघा, दुसरी बिमस्टेक बंदर परिषद 2025 कुठे घेण्यात आलेली होती? विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशमध्ये. आणि 28वी राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषद 2025 याचं देखील आयोजन विशाखापट्टणममध्ये सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेलं होतं. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. अलीकडेच अरकू कोणी हा आदिवासी बाजरीचा पहिला खाद्य मेनू कोणी लॉन्च केला, असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? आंध्र प्रदेश. तर बघा, आंध्र प्रदेशातील अरकू व्हॅलीमधील आदिवासी बाजरी आधारित पहिला मेन्यू अरकू कोणी लॉन्च करण्यात आलेला आहे. आता याचं उद्दिष्ट काय आहे? आदिवासी समुदायांच्या पारंपरिक बाजरी आधारित आहाराला प्रोत्साहन देणं आणि त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून देखील घोषित केलेलं आहे. आता आंध्र प्रदेशशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर राजधानी कुठली आहे? अमरावती. मुख्यमंत्री N चंद्राबाबू नायडू आहेत, तर राज्यपाल S अब्दुल नझीर आहेत. आता याच्यामध्ये राजीव गांधी नॅशनल पार्क, पापीकोंडा नॅशनल पार्क आणि श्री व्यंकटेश नॅशनल पार्क इम्पॉर्टंट आहेत, विचारले जाऊ शकतात परीक्षेला, तर ते लक्षात ठेवा. कुचिपुडी नृत्य इथलं महत्त्वाचं नृत्य आहे. धरण कुठली कुठली आहेत? नागार्जुन सागर धरण,
आणि श्रीशैलम धरण हे कृष्णा नदीवरती आहे. तर पोलावरम धरण कुठल्या नदीवरती आहे? गोदावरी. तलाव देखील आहे, पुलिकट तलाव, कोल्लेरू तलाव हे 2 महत्त्वाचे तलाव आहेत. त्याचबरोबर बघा, लोकसंख्या वाढीला चालना देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारनं काय केलेलं आहे? दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाची अपेक्षा असलेल्या जोडप्यांना 25,000 रुपयाचं प्रोत्साहन देणार आहेत. आणि आंध्र प्रदेशने 13 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावरती बंदी जाहीर केलेली आहे. हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. त्याचबरोबर बघा, भारताचा पहिला AI+ कॅम्पस हा कुठे आहे? अमरावती, आंध्र प्रदेशमध्येच आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच चिलीचे राष्ट्रपती कोण झालेले आहेत असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? बी, जोस अँटोनियो कोस्टा. ठीक आहे. आता चिली राजधानी कुठली आहे? सॅन्टियागो. चलन चिलियन पेसो आहे. तर अध्यक्ष आत्ताच आपण बघितले जोस अँटोनियो कास्टो हे झालेले आहेत. आता जगातील सर्वात कोरडं वाळवंट कोणतं आणि कोणत्या ठिकाणी आहे असं जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? चिलीमध्ये आहे हे, आणि त्याचं नाव काय आहे? अटकामा वाळवंट. हे जगातील सर्वात कोरडं वाळवंट आहे. त्याचबरोबर बघा, WHO चिलीला कुष्ठरोगमुक्त घोषित केलेलं आहे. आता हा जगातील दुसरा देश आहे ज्याला WHO कुष्ठरोगमुक्त घोषित केलेला आहे. आता जगातील हा दुसरा आहे तर पहिला देश कुठला आहे? जॉर्डन आहे. दोघांची पण नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, अलीकडेच आता निवडून आलेले राष्ट्रप्रमुख कोण आहेत ते पाहूयात. बघा, चेक प्रजासत्ताकचे नवीन पंतप्रधान कोण झालेले आहेत? आंद्रेज बाबिश. चिलीचे नवे अध्यक्ष जोस अँटोनियो कास्ट हे आपण पाहिलेलं आहे. जपानचे पहिले महिला पंतप्रधान साने ताकाची झालेले आहेत. यांचं नाव इम्पॉर्टंट आहे, आपण यांच्याशी रिलेटेड क्वेश्चन कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मनी आहेत. नॉर्वेचे पुन्हा निवडून आलेले पंतप्रधान जोनास गाहर स्टोएरे आहेत. आणि फ्रान्सचे नवे पंतप्रधान कोण आहेत? सेबॅस्टियन लेकोर्नू. त्याच्यानंतर थायलंडचे नवीन पंतप्रधान अनुटिन चारनाविरकुलक आहेत. आणि सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? जेनिफर गिरलिक्स सिमन्स. तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान आहेत. ह्यांचं नाव देखील महत्त्वाचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं आजचं लेक्चर इथे संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असं आपण सेशन घेतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.